शासन निर्णयाच्या अनुषंगाने ठाणे तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत उपजिल्हाधिकारी रोजगार हमी यांनी बांबू लागवड कशी करावी याबाबतचं मार्गदर्शनपर शिबिर पाशा पटेल बांबू लागवड समितीचे अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा तसेच परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली शाहू फुले आंबेडकर भवन येथे पार पडले। या सदर शिबिरामध्ये ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना जे वनपट्टे देण्यात आलेले आहेत त्या वनपट्ट्यांवरती बांबूची लागवड कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेकजी पंडित यांची ही संकल्पना होती। त्यानुसार ठाणे तालुक्यात आदिवासी बांधवांना त्यांच्या जमिनीमध्ये बांबूची लागवड कशी करावी याबाबतचं मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले होते। यासाठी बाळाराम भोईर यांनी पुढाकार घेऊन सर्व आदिवासी बांधवांना एकत्र करून या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर शिबिरामध्ये माननीय पाशा पटेल यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं असून बांबू लागवड का करावी व त्याचे काय फायदे आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। तसेच परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी देखील मंत्री म्हणून शासनामार्फत आपणास जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही करायला तयार आहोत याबाबतचं आश्वासन संबंधित आदिवासी बांधवांना दिलंय। तसेच श्रीपाश पाटील यांना जी काही शासनामार्फत मदत लागेल 100% करू असं आश्वासन दिलंय। ठाणे तालुक्यामध्ये तहसीलदार उमेश पाटील व नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या प्रयत्नानं सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसेच श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या कामामध्ये अतिशय मोलाचा वाटा उचललाय। यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधवही उपस्थित होते। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून आमचे अतिशय जवळचे मित्र नेते आदरणीय पाशावी पटेल यांनी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि प्रामुख्याने आमचे जे आदिवासी बांधव आहेत भगिनी आहेत ते विविध प्रकारच्या भाजीपाल्या किंवा काही शेती ह्या आमच्या पट्ट्यामध्ये करत असतात। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि काही खाजगी जमिनीवर त्यांचं शेती लागवडी चालू असतं। परंतु जर बांबूची लागवड केली तर त्यातून मिळणारे उत्पन्न हे फार मोठ्या प्रमाणात असतं आणि बांबूच्या लागवडीसाठी राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा अनेक योजना राबवल्या जात आहेत। त्या योजनांची माहिती देण्यासाठी आणि बांबू लागवड किती योग्य आहे ती करणं किती गरजेचं आहे हे पटवण्यासाठी पाशा पटेल या ठिकाणी आज आले होते। मी त्यांचं माझ्या मतदारसंघामध्ये शिंदे साहेबांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आमच्या आदिवासी बांधव भगिनींना मोठ्या प्रमाणात या बांबू लागवडीच्या माध्यमातून आर्थिक स्रोत उत्पन्न होईल आणि त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध होईल। हे जे करतायत त्यासाठी त्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो। विवेक भाऊ पंडित यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊन हा उपक्रम बनवला। आपण बघताय की 107 वर्षांचं रेकॉर्ड मुंबईमध्ये पावसाने मोडलं, 123 वर्षाचं रेकॉर्ड दिल्लीमध्ये पावसाने मोडलं। हे वर्ष पृथ्वी स्थापन झाल्यापासूनच उष्ण वर्ष होतं। म्हणजे एका बाजूला तापमान वाढतंय, दुसऱ्या बाजूला पाऊस पडतं। हे सगळं कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे झाडाची संख्या कमी झाली आहे आणि डिझेल आणि कोळसा जाळण्याचं प्रमाण वाढलंय म्हणून हे सगळं होऊ लागलेलं आहे। जर पृथ्वीवरची मानवजात जर वाचवायची असेल तर झाडं वाढवावं लागणार आहे आणि झाडात कुठलं झाड तर शीघ्र गतीने वाढणारं ते म्हणजे बांबू आहे। आणि जी ऊर्जा आहे डिझेल, पेट्रोल आणि कोळसा ह्याची गरज कशातून पूर्ण होणार आहे तर ती होणार आहे बांबू पासून। आणि मग मोदी साहेबांनी सांगितलंय की मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जादाता बनणार आहे। ऊर्जा ही शेतीतून जर निघाली तरच पृथ्वीवरची जनता वाचणार आहे, अन्यथा वाचणार नाही। हा संदेश बांबूच्या माध्यमातून आम्ही लोकांना देतो। बांबू लागवडीची मानस असणार आहे आता आपण सरनाईक साहेबांनी बोलताना बघितलं की एकनाथ शिंदे साहेबांनी 7 लाखाची योजना आणली आणि आता देवेंद्र फडणवीस साहेब एका म्हणजे शेतकऱ्याची इंडस्ट्री बांबूची इंडस्ट्री उभी करायला 4,300 कोटी रुपये देणार सांगितलंय। पालघर आणि ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये या वर्षी 1 कोटी रोपाची लागवड होईल।